नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक प्रोडक्ट तयार करून दाखवणार आहे आपल्या खतापासून. तो आज प्रोडक्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्हाला तो प्रोडक्ट काय आहे तो आधी दाखवतो, नंतर आपण त्याची प्रोसेस बघूया. तर बघू शकता मंडळी, हा आहे तो प्रोडक्ट. हा कोळसा आहे. आपण बघू शकतो की बाजारात पण अशा प्रकारचे कोळसे भेटतात, पण हा पण त्या खतापासून तयार केलेला कोळसा आहे. आपल्या घरी तयार केलेला कोळसा आहे. हा कोळसा त्या नॉर्मल कोळशापेक्षा जास्त वेळ जाळून आपण ठेवू शकतो, म्हणजे जास्त वेळ तो पेटत राहतो. हा कसा तयार होतो, ह्याची पूर्ण प्रोसेस काय असते, ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आपण त्या खत कसं साठा करून ठेवलेलं, त्यातलं आपण खत थोडं घेऊन आलो आहे. हे ते खत आहे. आपण हे आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण खत काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. त्याला आपण आता थोडंसं ओलं करून घेणार आहे चिकटपणा येण्यासाठी. ह्यामध्ये तोवर पाणी ओतत जायचं जोवर थोडा पण चिकटपणा येत नाही. थोडाफार चिकटपणा आला की पाणी बस करायचं. मग आपला पुढच्या प्रोसेससाठी माल तयार झालेला असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला माल हा तयार झालेला आहे पाणी टाकून. आपण ह्याला आता पुढच्या प्रोसेससाठी घेऊन जाऊया. तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारे आपली मशीन आहे. ह्यामध्ये ते कोळसे तयार होतात. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. हा काय आहे, ह्याच्यातूनच ते कोळसे बाहेर येतात प्रेशरने. आपण हा लावून घेऊया. शकता की आपला डाय लावून झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपली मशीन आपण बंद करूया. थोड्या थोड्या प्रमाणात आपण आपला माल यात टाकून घेऊ. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपले कोळसे बनून बाहेर येत आहेत. आता हे तुम्हाला ओल्या स्वरूपात दिसत असतील. याचं कारण असं आहे की आपण सुरुवातीला आपल्या खतामध्ये पाणी मिक्स केलेलं चिकटपणा येण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला ओले दिसत आहेत. जर आपण आपलं खत सुक्या स्वरूपात टाकलं असतं, म्हणजे जे आहे तसंच, तर आपल्याला अशा प्रकारे प्रॉपर कोळसा भेटणार नसता. त्यासाठी आपण थोड्या प्रमाणात चिकटपणा येण्यासाठी पाणी मिक्स केलेलं, म्हणूनच तुम्हाला ओल्या प्रकारे कोळसे बाहेर येताना दिसत आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे हळूहळू आपण मशीनमध्ये खत टाकून घेणार आहोत. आपण जर खत हे अशा प्रकारे हळूहळू न टाकता जास्त प्रमाणात टाकलं तर मशीनवर लोड येऊन मशीन बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे खत थोड्या थोड्या प्रमाणात मशीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपले कोळसे बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे कोळसे बाहेर पडतात मशीनमधून. हे थोडा एक दिवसासाठी सुकायला ठेवायचे असतात. मग हे घट्ट होतात. मग आपण हे जाळण्यासाठी वापरू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण
जो कचरा वाया घालवणार होतो, जाळून टाकणार होतो, त्यापासून आपण एक प्रोडक्ट तयार केलेला आहे. असेच बरेच प्रोडक्ट तयार होतात या खतापासून. पर्यावरणाची हानी न होता आपण चांगल्या प्रकारे ह्या कोळशाचा उपयोग करू शकतो किंवा आपण ते खत केलं आहे तयार, त्याचा उपयोग करू शकतो. हे जे खत तयार केलं आहे ते तुम्ही डायरेक्ट झाडाला पण घालू शकता. त्याचा खत म्हणून खूप चांगला उपयोग होतो. असंच जर तुम्हाला पण करायचं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. मी नक्की सहकार्य करेन. तर मित्रांनो, माझा हाच प्रयत्न असेल की माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला असंच कोकणातलं काही काही नवीन दाखवू शकेन. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. धन्यवाद.